काय काळजी तू जेवली का सकाळी? नाही बाई जेवले कशाचे ग आता हे भांडे घाशी ते आणि मग दिन तू या जेवायला. मग मी धुवू लागू का? नको बाई तिने जर पाहिलं ना तर तुला मारीन आणि मला भाकर द्यायची नाही. अगं ती घरात टीव्ही नाही तर फोन बघत बसले असं. नाही बाई तिने पाहिलं तर मला हाकून देईन आणि तुला उगाच मारीन हाणीन. तू नको मला धुवू लागू तू जाय. ते काय ती कुठं गेली? टीव्ही बघत असं. ती बघ ती. हा स्वयंपाक झाला का? झालाय. मला तर म्हणले एवढे भांडे घासा मग स्वयंपाक करायचा आणि मग जेवायला देते. झालाय स्वयंपाक. कुणी गप्पाला आलं काय तिच्याकडे? काय माहिती आला असं कोणतरी. म्हणूनच घरात बसले. धुवू लागते मी. नको नको तू नको धुवू बाई. थांब मी धुते. तू धुती वय. हा. अगं पण ती येऊन खवळण ना. नाही खवळत. नाही खवळत. नाही पैसे दा आपण दोघे तू घास आणि मी धुते. बर वयन पटकन मग जेवण करतो. हा धर पाणी. काय काय म्हातारे हा माझीच पोरगी दिसली का तुला काम सांगायला? अगं मी तिला नको म्हणले होते आता तिला म्हणलं नको धू बाई मी आपली धुते. काय ग हा लय आजीचा पुळका आलाय का? जा निघ अभ्यास कर. आई माझा अभ्यास झालाय. इकडं काय ग अभ्यास दिला सोडून इथं हिला मदत करते वय. माझा अभ्यास झालता म्हणून मी गप्पा मारित होते. लागली बोलायला. आजीकडून शिकली बोलायला है ना. आता तिला हे शिकते का मी? तू एक बोलायला लागली. तुम्ही नको वटवट करू. अहो ती लहान आहे तिला काही गोष्टी समजत नाही तुम्हाला तर समजता ना. बाई तुला म्हणले होते ना नको घासू मी उगाच ते भांडण दोघीला. जवळ जा. आणि काय हो नुसतं गिळायला लागतं. भांडे घासायच्या नावाने बोंबा माझ्या पोरीला ठेवलं भांडे घासायला. अगं मी तिला नको म्हणले होते हे बाई मीच घाशीत होते. ती म्हणे आई मला नाही जायचं तिकडे खेळायला बसते तुझ्याजवळ. ती लहान ती काही पण बोलन बालिश आहे ती. तुम्हाला तरी अक्कल आहे ना. मग त्या अक्कलीचा जरा वापर करा इथं घासायला भांडे. किती बोलती ग तू. आता तू जे म्हणलं ते काम करते मी तरी एवढं नको ग त्रास देऊ. तुला आई बाप आहेत. अगो बाई 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 मला आई बाप माहित. मला आई बाप मी तर आई बापासारखं ठेवते. अहो तुम्ही सासू आहे ना मग तुम्हाला सासू सारखंच ठेवणार ना मी. काय आणि जास्त वटवट नाही करायचं. दाबड चिचिन हा जास्त फटफट करायला लागल्यावर गपचूप घासायचे भांडे. धुणं पण राहिले आणि स्वयंपाकाला लागायचं लगेच. हे ओरका काय मग पहिले उरक ना बाई. काय सून भेटली बाई. जेवायला तर देत नाही पण लय त्रास देते ग बाई. मी याला बिचारा तू झाला सुखी मला ठेवलं यांचे पायाला. चाललं रे भाऊ. चाललंय मग आता काय करायचं घरी बसून. अरे ते पित्राचं जेवण तुपल्या बापाचं ते कधी घालायचं? कशाला घालायची पित्र कुत्र ते? आणि हा? काय 3-4 वर्ष मग जीव घातला ना आता. अरे पण आज घालायचे होते. ते बाबा काय ते तसलं काही इथं नाटक करीत बसू नको. लोकांना काम धंदे असते हेच करीत बसायचं का मग? आता नाटक काय आहे त्याच्यात? आता गेलंय मेलंय तर राहू दे ना त्याला वर सुखाने बी. काही इथून बी खाऊ घालते त्याला. इथून पोचणार आहे काय? काय हो काय झालं? काय झालं काय ते पित्र करायचे म्हणे. तुला नसले खाऊ घालायचे तर मला पैसे दे मी मपले करून खाऊ घाले. तुला भेटते ना खायला 4 टाइम मस्त खाते ना. मग पैसे मागायचे काय करायचे? पैसे काय भेटणार नाही. अहो सासूबाई मिळाला ना आता तुमचा नवरा. आता कवर त्याला खाऊ घालता. तुमच्या नको रे पोटाचा भाऊ. विचार करा आधी. मग? लागली बाई रडायला झालं बाई यांचं. मग का ड्रामा कामाला जावं सुरू. का नाही? ते माझ्यासमोर ना ते रडगाण करीत नका बसू. मी चाललो कामाला. काय ग हा काय? अहो माताच्या कामालाच निघालेत आणि तुमचं काय मध्ये मध्ये असतं हा. दरवेळच झालंय तुमचं. अगं पण तू जरा ऐकून तर घे. अगं जीव घालावं लागत तसं नाही ठेवत. तुम्ही तुमच्या पोटाचं बघा ना. तुझ्या नवऱ्याचं कशाला बघते? गेला ना तो आता कवा टपकला यायला. आणि काय ग खायला पाहिजे तुला एवढं सगळं पित्रण बित्र हा. आता आत्ताचा जमाना किती बदललाय.
आणि तरी घालायचे का पित्रन बित्रच. अगं सगळेच घालते, तू आता पाहत नाही का? मग आपल्याला बी घालावं लागन. सगळे घालतेत, सगळ्यांनी गु खाल्लं की आपण पण गुच खायचं का मग? हा, हे बघा, त्यांनी घातले ना तिकडे जाऊन घालायचं, इथं नाही घाण करायची गपचूप. तू तर डायरेक्ट गोवावरच आली बाई. आता मला घालतीस ते लय उपकार झाले. हा हम्म. एवढं उलट बोलायला बरं येतं. जा निघा. नुसत वाचा 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 बोलायचं, चांगल्या कामात अडथळा घालायचं, एवढंच येतं या बाईला. हेला मूड खराब केला माझा सगळा. काय करू? संध्याकाळचं येईन, संध्याकाळचं. तू लय हाल नको लागा. हीच मला पटत नाही. तुम्ही पियातात आणि मोकारनी सर राडा करीत काय मी काय म्हणतो, प्यायची पण माझ्यासारखं व्हायचं. अमोल, अरे पोरा मला जरा 200-400 रुपये देतो का? कशाला हो काकू? अरे ते पित्राचं जीव घालायचं होतं म्हणून लागत होते. अहो काकू, पैसे नाहीत ना आमच्याकडे. काय होतंय बरं का, आणि तुमचं पोरग देत नाही तुम्हाला. अरे ते तर घाली ना म्हणून तर मी म्हणलं तुमच्याकडून घेऊन. मग आता मला तर घालावंच लागन. माझ्या नवरा काय असं नाही का हे नाही, पण आता किती जीव लावला होता तर पोराचं केलं, आमचं केलं ना. आता तो मेला तर त्याला एक घास ठेवा नाही का? अहो जाऊ द्या, काय त्याच्या डोक्यात नाही. ती येडे पोरग डोक्यात ती द्याय ना पैसे म्हणले, आमच्याकडे नाही. ती एक काम करा, आम्हाला द्या 10-5 रुपये असले तुमच्याकडे. संध्याकाळचं आमचं नियोजन होईल. थांब की बाबा. अरे तुम्हाला लाज आहेत का काही? हा, अहो काकू, आम्ही काय करत होतो, एक काम करा, आम्ही जातो का, आमच्याकडे नाही पैसे बिशे काय, तुम्ही बघा तिकडे तुमचं उद्या करीत बसतो. असं नाही लय डोक्याला चाळी करीत बसायचं. काय बाई करावं आता आणि काय नाही, डोक्याला तशीनच झाला. आपली पेयाची सोय करायची आपल्याला. हे काम करू आपण, डायरेक्ट सावकाराकडे मालक नमस्कार. काय चाललंय? सावकार म्हणजे आपल्यासाठी देव माणूस आहे. बसला. ऐका की जरा थोडी भाऊ, तुमचं आम्ही सगळी काम करतो का नाही? सगळं काय असू दे तुमचं आम्ही काम करतो. दादा, आपण भाऊ भाऊ म्हणजे एक नंबर माणूस आहे. एक नंबर म्हणजे काय आहे, तुम्ही शब्द टाकायचा भाऊ, फक्त आम्ही ऐकायचं. काय तुम्ही शब्द टाकायचं फक्त. भाऊचा नाद नाही करायचा, तालुक्यात नाद नाही करायचा. आपल्या तालुक्यात शांताबाईची तुमची ओळख आहे? कोण शांत? ती बाई ना? ते आपल्या गावातली नाही हा. बघा बरी करून तू भाऊ तुमच्यासाठी काय पण तुम्ही काहीच मागितलं, काहीच भाऊ सावकार आहे ना, पैशाला तू टेन्शन तुम्हाला दिलं आहे का? हो. मस्त तिला म्हणू, सावकाराचं घर काढून देतो आणि काढून टाकून स्लॅबचं बांधून देतो. भाऊ तेवढं जुगाड का आमचं संध्याकाळ. संध्याकाळ तुम्हाला आहे ना, शांताबाई काय कुणी इथं नाचवायची आपल्याला, इथं नांदायला झालंच पाहिजे. काय म्हणतो, काय म्हणतो? कांताबाई कशाला, या शांताबाईची तर गाठ घालून तिथं कांताबाई किती दर 500 वागल तुमचं लय झालं. भाऊ भाऊ म्हणजे देव माणूस आपल्यासाठी. नादच खोळा ह्याला म्हणा देव, ह्याला म्हणा देव. 100% 100% भाऊ येतो आम्ही आता. येतो तुझं काय? अरे हो अम्माजी आली का? ये आता तुझं काय? सावकार तेवढे 400-500 रुपये द्या ना मला. कशाला? सावकार पित्र घालायचेत ना तेवढे, त्याच्यासाठी लाग. अरे की म्हातारे गेलं की आता कवर त्या म्हाताऱ्याला धरून बसती. ठीक आहे, नुसता अंगाला हात लावतो आणि पैसे तर पाहिजेत. मग सावकार कामाला येते ना मी तुमची. तर कामाला तर सगळेच येतात, मग काय फुकट येतात काय? काम केलं मी पैसे बी देतो की. मग आता ते गवत बिवत ते बयान संग येईन 2 दिवस मी कामाला, ते मला पैसे किती पाहिजेत ते बघ. तर तुला पैसे पाहिजेत ना? हा. मला माग सारखं दे. ये ना जवळ का तुला खातोय का अंधार पडलाय का घरात बसलोय आपण, तेव्हा तुला मी लगेच हे करीन. काय बाय बी पैसे बी पाहिजे. हे जा, पैसे नाही काय नाही तुला. सावकार मी आहो, मला दे तेवढे पैसे, माझे तेवढे अडचण आहे. अरे अडचणीत आल्यालाच माणूस सावकाराकडे येतो. मला आता तू का लोकांची आहे का? तुझी अडचण सोडवणार माझ्यासारखीच कामच आहे. पण तुम्ही लका नुसतं पैशासाठीच येतात, दुसरं काही. मग तुम्हाला वाटतं का नाही बा आपण बी सावकाराच्या काही कामी उपयोगी पडावा? मग आता तुमच्या वावरात येऊत ना कामाला. आता तुम्ही तसे बी तर आमच्या शेजारच्या बाया येतात, मी येईन 2 दिवस. काय कामाला आल्यावर किती भेटते? 300 रुपये हजेरी. हा, जे आज देतो ना जरा तू काय ते बघ. अहो मला जास्त नाही लागत, 300 रुपये द्या सावकार, त्याच्यात मी माझ्या नवऱ्याला जीव घालीन.
झाल नवरा 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 आणि इथं सावकाराचं काय चाललंय आणि तुझा तुला पडला तो मेल्याला नवऱ्याचं सांगते मला. बघावं जरा माणूस आपल्या संग एवढं प्रेमाने बोलते. बरं देतात का नाही सावकार पैसे? देतो की कुठं नाही म्हणले. मग मग आता परत सगळं सांगत बसायचं तुला सावकार एवढा पण गरीबाचा फायदा नाही घेऊ. लोक. आमची अडचण आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याचा लगेच गैरवापरच करतात. काय केलं तुझ्या फक्त अंगाला हात लावला का काय का तुला काय काय केलं तुला काय काय सावकार बाई या जरा तुम्ही शिस्तीत राहा, तुम्ही तुमच्या लायकीत राहा. तुम्ही आम्हाला पैसे देतात म्हणजे आमच्यावर उपकार करीत नाही, तुम्ही काम करून घेतात. कसं हा एवढ्या तोऱ्यात हित भीक मागायली. अहो तुम्ही पैसे देता म्हणजे आम्ही काय लाचार लाचार समजू नका. निघायचं लय झागिरी चालली तुझी वायाला हित भीक मागायला आली माझ्याकडे. अहो माझा पोरगा नोकरीला आहे पण आज त्याला अक्कल नाही म्हणून मला इथपर्यंत यायची बारी आली. हा मग ते सांगतोय ती बावळाट आहे तू बावळाट नाही तू तरी शहाणी हो. अहो सगळ्या सारख्या नसतात, अशी कोणावर नजर नाही ठेवू. जा रे तुझ्यासारख्या अशा 56 येतात माझ्याकडे तू हा माहिती तुम्हाला 56 पाहणाऱ्या आणि येणाऱ्या कोण आहेत त्या आम्हाला माहिती, आम्ही इज्जतदार लोक आहेत, कळलं का तुम्हाला? तुझ्या सकट घेराई बघ तुझ्या घरात मला अक्कल शिपायला गेली काय. हा बोल तुझं एक तुला सांगितलेलं काम कर. ए उचली ना तुला तिथून. पोरगा असून काय फायदा नाही आपला. नसतं तरी म्हणता आलं असतं पोरग नाही कोण बापाला जीव घाले आणि ते सावकार तर त्याची तर मिळाल्याची वाकडी नजर. माणसाने करावं तरी किती करावं, पोरा सोरासाठी किती केलं तरी त्यांना काही आई बापाची किंमत राहत नाही. एवढा बाप मेला तर त्याला त्याचं काही घेणं नाही. 10 रुपयाच्या जेवणासाठी ते त्या बायकोचं ऐकत काय गरजी का रडतीस? काही नाही बाई. ग बस रडू नको. काय लागतं त्याला सांग बरं. आता तुला काय लेकराला सांगते, सांग माझ्याकडे आहेत पैसे. सांग काय सांग. नको देऊ, त्या बायाने पाहिले तर परत तुला मारे. नाही मारे तू सांग. काय त्याला भात तांदूळ लागन, अगरबत्ती ते दही, आणि तू हे पैसे कुठून आणले? मामा मामी देतात जाताना. नको बाई, तिला माहित असते तर ती उगाच बोला ना आपल्याला. नाही बोलत काय नाही. काय तू बाप आहे बाई. तू चूल करतो तक मी सामान घेऊन येते. रडू नको बस. तू एवढंच लेकरू, तुला एवढं कळत पण ते एवढे मोठे माणसं त्यांना कळत नाही. आपल्या बापाने काय केलं काय नाही तो खुशाल त्याला जीव घालायला हे करतोय. हा तो आई तर नुसते भांडणं लावून देते. जाऊ दे त्यांचं काय आहे. तुझ्यावर तर चूल कर मी जाते आणते सगळं. लेकरू तरी शान आहे, असे आई बाप येतात. आता बुक्का आणलाय, ती एक गुलाल आणलाय, ही अगरबत्ती आणली. आता करते ना मग. आता तू घाल मग पित्र. अगं बाई आपण दोघी तर घालूच ग, पण त्या पोराला कळायला पाहिजे ना तुझ्या बापाला नाहीला. राहू दे. तुला एवढं कळत किती हुशार बाई नातमाई. काय केलं गे? माझा सगळा घसा बसला. हो. काय शी उठ ग उठ उठ हो इकडं. बरं झालं आता खोकला बंद झालाय माझा. मी काय केलं, मी इकडून तिकडून आणलं होतं. माझ्याकडे पैसे होते तर आणलं होतं मी. म्हणजे तू ते पैसे ह्या बाईला दिले हे सगळं सामान आणायला? अगं एवढं काय तू हे त्रास देतीस ग. आम्ही दोघे आजा नातीने केलेलं सुद्धा तो फेकून दिलं. फेकून नाही द्यायचं तर काय करायचं? काही शिजवतात आणि कुठं काही घालितात. काय राडा केलाय माझा खोकला झाला ना मला सुरू त्यामुळं. अगं तू एवढं सांडवायचं नव्हतं ग, निवदासाठी तेवढं ठेवलं होतं. काय ग इज्जत घालवती काय माझी असे धंदे करून? हा किती वेळा सांगितलं हे करायचं नाही तरी तेच करती. अगं ते भरलेलं तरी घेऊ, ते निवदापुरतं झालंय. निवड्या पिठा झालंय गेलं खड्ड्यात ते. हेला क्रिकेट खेळ मग मी यासोबत आताच सांगते कळलं का? नीट राहायचं. आणि तू तुला खायला पैसे देते ना मी, काही असं धंदे करायला पैसे देते? हा काय बघते? चल नीट जा घरात अभ्यास कर. अभ्यास दिला सोडून आणि असं करती काय? हे माय पोरीला शिकवता का? हा
यायला. अगं तुम्ही तर काय संस्कार देत नाहीत निदान मी तरी तिला चांगल्या गोष्टी शिकवते. हा मग तुम्हाला म्हणायचं काय मी संस्कार देत नाही, संस्कार नाही तुझ्यावर. अगं ए, माझ्या संस्कार काढते का भवाने? आई आली बाई. नंदबाई. अगं सटवे काय कारस्थान करती? मी सटवी अगं तू टिटवी दाबडच चिरीत अगं, असते. अगं तुला चाकी चिरीने फाडीन पण हा. अगं लय अगोचर आहे ती, कुठं तिच्या नादी लागता. अहो, ते काय असते जीव घालायचं होतं पित्र. हे, तर हे इथं चुलन त्याने केलं तर तिने त्याला लात मारून पातेलं थेट तिथं. अयो. आले तुम्ही काय बरं झालं लवकर आला. अहो बायको चिरफाड गेली असती पण माझी. अहो बरं झालं तुम्ही आला. बघा नाही कसे बोलतात मला. नसते बोलतात. काय झालं? कोण काय बोललं तुला? अहो बाई, तुमची बहीण आली की नुसती माझ्यावर बोलत असते, नुसती डापर फोडीती. आता हिला बोलायचं काय कारण होतं का? डायरेक्ट अंगावर मी काय लय येऊ? नाही तुम्हाला माहित आहे ना माझा स्वभाव किती काय गोड आहे. नियोजन आहे काय तुमचं? नाही झालं. हा? जरा ए. कानकुंड आहे का? अरे इथं काय चाललंय बात काय तर तुम्ही बाय. बाई, आलोय पाटील छत्तीसगड. म्हणलं हे काहीतरी बात आहे याच्यात. ए. काय- निघा तुम्ही काय आम्हाला थोडं काय झालंय काय मग? काय नाही आलं निघा अय शिजलंय का? बरोबर. हे पेताडून निघाता तिकडं तिकडे घरी दुसरीकडं खाना तुम्ही वीर. काय करावं? हे, काय मग? काय झालंय काय? वय आई काय झालंय? कमून तमाशा मांडलाय? आता तुला तर काहीच माहित नाही सकाळपासून काय झालंय काय नाही. तुला मी पैसे मागितले, त्या सावकाराला पैसे मागायला गेले तर त्याचे दुसरेच नखरे. अरे पूर्ण कोणी पाहुणे रावळण दिले 10-5 रुपये दिले, त्याच्यात आम्ही त्या धूप अगरबत्ती सारा आणून इथं उलशिक तांदूळ आणून भात केला. तो बायकोने डायरेक्ट पातेल्याला लाथ मारून तिथं पातेलं घातलं. मग कशाला इकडे तिकडे काय करत बसायचं? जरा आराम ते मग करा. आता अहो. करायचं ना मग आम्हाला करायला काय नाही तेव्हा. नाही होय. हा किती दूर आणि ते केलं होतं माझा केलं घसा सांगा बसलेला आपण होता तुमच्यासाठी, आधी. होय? हा, मग केलं तेव्हा केलं ना. मग आता काय मला जीव मेल्यानंतर घाला तेवढं जमत नाही का? पर बायकोचं बरबाई झाले तुम्ही आता गेलं ना ते म्हातारं कवाचं. ऐका बघ मग ती काय शब्द. पाहिजे ए, थांबा. मी पेलोय पण तुम्हाला एक सांगू का? काय बया, चाललंय मला सांगायचं. आता हे पेताड सांगणार मला. तुम्ही तुम्ही शांत बसा. मी काय सांगतोय का? तुम्ही जावा तिकडे फुकट दारू भेटू नाही, नाही. तुम्ही दाजी तुम्ही आलात ना पाहुणे, थँक्यू. पण आम्हाला कळलंय आता विषय असा चाललाय. आमच्या ताईने ही गेलंय पित्र घातल्यात बरोबर. ही पातीलय तिकडे असं पडलं होतं बरोबर का? आम्ही ते उचलून आणलं म्हणलं इथं काहीतरी बेत आहे बेत आहे. बरोबर. तुम्ही दिसले म्हणलं ताई पण दाजी आलेत. इथं काहीतरी गोंधळ चाललाय आम्हाला कळलं. आणि इथं पित्र घालायला चाललाय. तुम्ही सांगा आम्ही आमच्या बापाला पेतो, आमच्या बापाची पेतो हा बरोबर का नाही? तुमच्या बापानी तुमच्यासाठी काय केलं नाही का? ही सांगा आम्हाला. तो आज ह्या दुनियेत नाही, तुमच्यासाठी केलं का नाही सांगा आम्हाला. तुम्ही बघा यांना कळतंय केलं का नाही? ह्या गोष्टी आहेत. मग ती गेला बिचारा स्वर्गवासी झाला. त्याने तुमच्यासाठी एवढं लहानाचं मोठं केलं, शिकवलं सवरलं, साहेब झाला. इन शर्टात राहून उपयोग तुझा काय? सांग तुझा काय उपयोग आहे? तुझं सांगे सांग. तुला वहिनी मला सोडून दिलं मी. चल बायकोचा हे? बैल झाला, काय हे. बैल चल. झाला. बैल पूर्ण झाला. बैल झालाय बायकोचा दाजी बायकोचा. तुमच्या पाया पडतो मी. पण चुकलं तर 2 तोंडात हाना. बरोबर पण भाऊ तुम्हाला राग येऊ द्या. नाही, नाही. खरं सांगतो. काय नाही सगळं ना हिच्यामुळे झालंय सगळं हिच्यामुळे तुम्ही अहो मला काय आणता तुम्ही आवाज बंद कर. माझं काही प्रत्येक वेळेस माझे कान भरती. आई तशी करते, तुमची आई तशी करते ना अशी करते. काय फरक पडतो केल्याने? मला लोक येऊन नाव ठेवायला लागलेत ना. वर्षातून एकदा करायचे राव. म्हणजे सकाळीच त्याला मी कामाला जायच्या टायमाला म्हणलं भाऊ पैसे दे. नाही म्हणे कशाला जेव घालायचं. हे बाहेर का पूर्वी समजत आहे. बरं आई खरंच चुकलं माझं, माफ कर. घरात बनव काय बनवायचं तुला ते आणि आपण जोडून घालू पित्रा सगळे मिळून. तुझ्या बायकोलाच नीट समजून सांग. नाही सांगितलं ना त्याला. आता इथून पुढे तिने फक्त असं वागावं. काय तोंड वाकडं भेटतं दात पाडीन बघ. आणि जरा नंदरा कसं बोलायचं ना ही पण शिकव जरा. अक्कल टाक तिच्या काय का अजून डोक्यात. डोक्यात काय चुकले बिकले काय म्हणता येत नाही का? चुकलं सासूबाई माझं, माफ करा मला. आपण घालूयात पित्र बाबांचे. अगं तू माझी सून काय आणि लेक काय एकच आहे. मी तुला लेकीवानी धरलं पण तू नुसतं धासपूस करते. आज माझी लेक आहे का माझ्याजवळ? पण आता तिला निरोप गेला तर आली ना धावून. पण तुम्ही असं जरसं काही पाहत नाहीत ना माणसाला. नाही आता इथून जेवायला नाही काय नाही. अहो ते माझ्या मैत्रिणी फोन केला होता तर तिने मला सांगितलं सासूला असंच करायचं असतं, दापात ठेवायचं, मगच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणजे लोकांचं ऐकून म्हणून तू करते काय? हा मी आपलं कामाला जातो इकडे पाठीमाग काय चाललंय मला माहित असतं काय?
चुकलं माझं, मी नव्हतं ऐकायला पाहिजे मैत्रिणीचं माझ्या. खरंच मला नव्हतं माहिती चिव असं बोल म्हणून. चला 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 चला, चला चला. चला स्वयंपाक. आणि चल की तयारीला लाग. हो होय पुढे चला सासूबाई, मी मदत करू लागते तुम्हाला, नाही तर मीच करते सगळं.